सध्या लगन सराईचं सीझन सुरू आहे आणि या लगन सराईमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपलं सुद्धा लग्न या उन्हाळ्यामध्ये झालं पाहिजे, धूमधडाक्यामध्ये लग्न पार पडलं पाहिजे आणि आपल्याला बायको सुद्धा मिळाली पाहिजे अशी तरुणांची इच्छा असते। तर त्यांच्या घरच्यांची अशी इच्छा असते की आपल्याला सुंदर नवरी मिळाली पाहिजे, सुंदर आपल्याला सून मिळाली पाहिजे अशी इच्छा आता सगळीकडे सुरू झालेली आहे। पण मात्र ज्या पद्धतीने राज्यामध्ये तरुणी म्हणजे नवरी मिळणं मुश्किल झालं आहे, म्हणून अनेक जण आता नवरी विकत आणू लागले आहेत, म्हणजे नवरीकडच्यांना पैसे देऊ लागले आहेत आणि पैसे देऊन नवरी घेऊन येऊ लागले आहेत। पण मात्र असं करत असताना बऱ्याच ठिकाणी काही लुटेरी दुल्हन तयार झालेले आहेत आणि त्या लग्न झाल्यानंतर नवरदेवाला चुना लावून जात आहेत, त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत। राज्यातल्या विविध शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। त्याच पद्धतीची घटना नाशिक जिल्ह्यातील लखमापूर गावामध्ये घडली होती आणि त्या ठिकाणची नवरी नवरदेवाला चुना लावून गेलेली होती। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास केलेला आहे आणि ती जी लुटेरी दुल्हन आहे तिला पोलिसांनी पकडलेला आहे आणि तिच्या सोबतचे जे सहकारी आहेत त्यांना सुद्धा पकडलेला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। नेमकी कोण आहे ती नवरी, काय नाव आहे तिचं, कुठली आहे ती, हे आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिक जिल्ह्यातील लखमापूर गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि संपूर्ण प्रकरण सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेलं आहे आणि त्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला होता। तारीख होती 21 मार्चची। 21 मार्च रोजी या मलकापूर गावामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न जमत नव्हतं। मग पाहुणे रावणे मित्रमंडळी यांना सगळीकडे सांगितलं तरी त्या तरुणाचं लग्न जमत नसल्यामुळं त्यांनी विकत नवरी आणण्याचा निर्णय घेतला होता। कारण की एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं होतं की बाबा अशी अशी नवरी आहे, हा तिचा फोटो आहे आणि जर तुम्हाला पसंत पडली तर बघा, तिची आर्थिक परिस्थिती गरीब आहे म्हणून आपल्याला त्यांना काही रक्कम द्यावी लागेल आणि ती तरुणी आपल्याला नवरी करून घ्यावी लागेल। मग मुलानं नवरीचा फोटो पाहिला, घरच्यांनी पाहिला, ठीक आहे बाबा दिसायला चांगली आहे, काही हरकत नाही, म्हणून त्या ठिकाणी त्या नवरीसोबत त्या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर दोघा जणांचं त्या ठिकाणी जमवण्यात आलं आणि मग लग्नसुद्धा लावून द्यायचं ठरवलं। मग 21 मार्चला त्या तरुणाचं लग्न त्या लीना मांदळे नावाच्या नवरीबरोबर लावून देण्यात आलं। त्या नवरीबरोबर एक पुरुष आणि एक महिला या लखमापूर गावामध्ये आले। छोटेखानी दोघांचं त्या ठिकाणी लग्न पार पडलं। लग्न पार पडल्यानंतर आता नवरीकडचे नवरदेवाकडचे मोठ्या प्रमाणात खुश झाले होते, कारण की मुलाला मुलगी मिळत नव्हती म्हणून मुलाकडचे मोठ्या प्रमाणात खुश झाले होते। आता 21 तारखेला लग्न झालं। लग्नाच्या 3 दिवसानंतर म्हणजे 24 मार्चला मुलीकडच्यांनी सांगितलं की आता आपला काय करावं लागेल, नोंदणी पद्धतीनं लग्न करावं लागेल। हे असं लग्न आता झालेलं आहे, आता नोंदणी पद्धतीनं सुद्धा लग्न करू। मग नवरदेवाकडचे म्हणले ठीक आहे बाबा काही हरकत नाही, आता रीतिरिवाजाप्रमाणे लग्न पार पडलंय आणि तुम्ही म्हणताय तर मग नोंदणी पद्धतीनं सुद्धा लग्न करू। मग त्याच्यासाठी तुम्हाला नाशिकमधल्या पंचवटीमध्ये जावं लागेल असं सगळ्यांनी सांगितलं। मग मुलीकडचे आणि मुलाकडचे दोघांकडचे नाशिकमधल्या पंचवटीमध्ये 24 मार्चला गेले आणि त्या ठिकाणी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं। पण मात्र नोंदणी पद्धतीनं लग्न करत असताना त्याच्यासाठी 50,000 रुपये अतिरिक्त नवरीकडच्यांनी नवरदेवाकडून घेतले। आता 50,000 रुपये घेतले आणि त्याच्या अगोदर या तरुणीबरोबर लग्न करायसाठी 2 लाख रुपयाची रक्कम सुद्धा घेतली होती। अशा पद्धतीने लग्नासाठीचे 2 लाख आणि नोंदणी पद्धतीचे 50,000 2.5 लाख रुपये आतापर्यंत नवरदेवाकडच्यांनी त्या मुलीकडच्यांना दिलेले होते। मग आता 24 मार्चला नोंदणी पद्धतीने लग्न पार पडल्यानंतर ती जी नवीन नवरी आहे ती तिच्या नवऱ्याच्या घरी गेली। नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर नवरदेवाकडे चांगले खुश झाले, काय सून मिळाली, वा वा बघायचंच काम नाही, सगळं काही आनंदाचं वातावरण होतं। आणि मग तारीख आली 29 मार्चची। 29 मार्चला त्या नव्या नवरीनं घरातल्या सगळ्या सदस्यांसाठी जेवण बनवलं, स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्यानंतर घरच्यांनी एकदम आवडीनं खाल्ला। एवढ्या आवडीनं खाल्ला की त्यांना सनाट त्या ठिकाणी झोप लागली होती, कारण की त्या नवरीनं त्यांच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं होतं।
बघा, जेवणामध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि औषध मिसळल्यामुळं हे सनाट संध्याकाळी झोपी गेले. रात्री 11-12च्या सुमारास ती नवरी त्या ठिकाणी उठली, कारण की तिनंच औषध टाकलं होतं, ती कशाला जेवण करीन म्हणून त्या ठिकाणी ती उठली. आणि उठल्यानंतर घरातली 50,000 रुपयाची रोख रक्कम घेतली. तिचे जे काही साथीदार होते त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि 12-12:30-11च्या सुमारास ती त्या ठिकाणाहून पसार झाली, फरार झाली. घरातले काही दागिनेसुद्धा घेतले. इकडं घरातले सगळे सदस्य सनाट झोपलेले होते. गुंगीचं जेवण त्यांनी केलेलं होतं. सकाळ उठल्यानंतर त्यांचे पोटं खराब झाले, त्यांना चक्कर आल्यासारखं होत होतं, म्हणून त्यांनी तात्काळ जवळचा दवाखाना घातला, त्यांच्यावर उपचार केले आणि घरामध्ये नवरीच नाही आहे, तीच बेपत्ता आहे, म्हणून त्यांना दुसरा एक मोठा धक्का बसला. मग दुसरा मोठा धक्का बसल्यानंतर त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून अशा पद्धतीनं त्यांची फसवणूक झाली आहे अशी तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिली. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली, तपास चालू केला आणि ती जी लुटेरी दुल्हन आहे त्या दुल्हनला, तिच्या 2 साथीदारांना पोलिसांनी पकडलेलं आहे आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे. आता ती जी नवरी आहे त्या नवरीचा हा फोटो पहा. या फोटोमध्ये ती नवरी तुम्हाला एकदम साधारण पद्धतीनं दिसत असेल. कधीही धोका देईल किंवा विश्वासघात करेल असं सुद्धा तिच्या चेहऱ्यावरून वाटत नाही. पण मात्र हिनं आत्तापर्यंत किती नवरदेवांना अशा पद्धतीनं फसवलं आहे, गंडवलं आहे, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत. पण मात्र सध्या राज्यामध्ये, देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. त्यामुळे इथून पुढं लग्न जमवताना, सोयरीक जमवताना किंवा एखादी नवरी पैसे देऊन आणताना त्या सगळ्या गोष्टींची विचारपूस केली पाहिजे आणि मगच अशा पद्धतीची सोयरीक जमवली पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं. आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आणि पोलिसांनी त्याचा उलगडा केला आणि त्या आरोपी नवरीवर कारवाई केली, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.